व्हॉट इज ऑडिस फॉर यू? ऑडिस काय आहे तुझ्यासाठी आता? ऑडिज लाईक असं म्हणू शकत नाही, बट एक देव बनवू शकतो आपण बेसिकली. कारण की जो भटकलेला असतो त्याला एक करिअर गायडन्स दाखवतो तेच. हॅलो अँड वेलकम टू ऑडिस सक्सेस स्टोरी. सर, आज आपल्याकडे अविनाश थोरात आलेले आहे, ज्यांचा आज IT मध्ये प्रवास सुरू झालेला आहे. बेसिकली त्यांची जर्नी जी होती प्रिव्हियसली, काय कुठून चालू झाली, काय ग्रॅज्युएशन झालं, पुढे कोणती ट्रेनिंग घेतली, काय आता कशात प्लेस झाले, तर हे आपण जाणून घेऊया आज. हा अविनाश, कसा आहेस? मी मजेत आहे सर. थँक्यू मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि करिअर गायडन्स केल्याबद्दल. वेलकम. तर तुला आता कसं वाटतं तुझं जे IT मध्ये तू आता एंटर करतोय? खूप छान वाटतंय सर. म्हणजे मला पहिल्यापासूनच IT मध्ये करिअर परस्युइंग करायचं होतं, बट सम हाव रिझन्स ते पॉसिबल होत नव्हतं. बट मी इनिशिएटिव्ह घेतला आणि करिअर गायडन्स करत तुमच्याकडे आलो. तुम्ही मला चांगल्या पद्धतीने गाईड केला. अँड देन आफ्टर ट्रेनिंग विंडोज ॲडमिन कोर्स जॉईन केला, देन ट्रेनिंग घेतली, देन ट्रेनिंग नंतर मी प्लेस झालो. तर म्हणजे आता छान वाटतं. म्हणजे आता जेवढा तसं तू बोलत इच्छा होती IT मध्ये, मग आधी कशात तुझं ग्रॅज्युएशन काय झालेलं? मी ऍक्च्युली BSc IT ग्रॅज्युएटच होतो, बट कोविडच्या टायमाचा पास आउट होतो. सो कोविडच्या टायमाला सगळ्या कंपनीज ले ऑफ करत होत्या कंपनीज. मग नंतर तू कशात काम? त्याच्यानंतर मी नॉन IT मध्ये होतो, लाईक रिलायन्स जिओ मध्ये होतो, बट ॲज अ तिथं टीम लीड आणि डेटा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचो. पण तिकडे काही मजा नव्हती. IT मध्ये करिअर परस्यू करायचं होतं, पण त्यावेळी अपॉर्च्युनिटी म्हणजे भेटत नव्हतं. सगळ्या ज्या कंपनीज होत्या, मोस्ट ऑफ दी कंपनीज सगळ्या एम्प्लॉईजला ले ऑफ करत होत्या. त्यामुळे मला अपॉर्च्युनिटी भेटली नाही आणि फायनान्शियल पण होत स्टेबल नव्हतं. मग तेव्हा जेव्हा जी अपॉर्च्युनिटी भेटली ती ग्रॅब केली. मग ऑडिस हे कसं तुला भेटलं पहिले? सो बेसिकली मला कधी म्हणजे आता मी इंटरनेट मला तर परस्युइंग करायचं होतं. मी पहिल्यापासूनच प्लॅन करत होतो की अरे आता IT मध्ये जाईन, बट ते पॉसिबल होत नव्हतं. मग एकदा विचार केला की बाबा आता करायचंच आहे. मग तिकडून रेझिग्नेशन टाकलं, म्हटलं आता जे होईल ते बघायला. त्याच्यानंतर मग गुगलवर सर्च करत होतो, 1-2 महिने सर्च केले. मग एक गुगलवर सर्च करत होतो. मग त्याच्यानंतर इथे ऑडिस ITचं नाव ऐकलं, ऑडिस इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्ही इथे आलो तेव्हा मग तुमच्याकडून करिअर गायडन्स घेतला. तेजस सर होते, तुम्ही होता. मग दोघांकडून करिअर गायडन्स करून मग तुम्ही जे जे सांगितलं त्या पद्धतीने कोर्समध्ये एनरोल केलं आणि देन कोर्स जॉईन केला आपला. आता जेव्हा ट्रेनिंग कशी वाटली तुला ऑडिसची? ट्रेनिंग ओव्हरऑल इज गुड. ते ट्रेनर होते देबजित सर, ते शिकवतात, खूप चांगले शिकवतात. लाईक प्रॅक्टिकल्स असतात ते पण चांगल्या पद्धतीने कंडक्ट करतात. पुढे डाऊट्स आला तर सांगतात. म्हणजे ओव्हरऑल इज ओके, गुड, म्हणजे टेन्शन नाही. ट्रेनिंग मध्ये काय हर्डल्स आले तुला? हर्डल्स तर नाही म्हणता येणार, बट कुठे कुठे काय प्रॉब्लेमॅटिक म्हणजे आता लेट्स सी की प्रॅक्टिकल करताना कुठे प्रॉब्लेम्स आले, काय आले, तर ते त्यांना विचारायचो. तेव्हा ते बोलायचे की बाबा इनिशिएटिव्ह घे, तू करतोयस, तू स्वतः ट्राय कर, त्याच्यामुळे तुला प्रॉब्लेम फाइंडिंग येतील वगैरे. जसं आपल्याला थोडं एक्स्ट्रा नॉलेज येतं. एक्स्ट्रा नॉलेज कंपनीमध्ये कोण मदतीला नाही तर ते आपलं राईट ऍब्सोल्युटली हे होऊन जातं. लाईक आपण स्वतःहून करायला, काही प्रॉब्लेम आला कोण मदतीला नाही तर आपण स्वतः सेल्फ फाइंड आउट करून करू. बरोबर. मग नंतर आता तुझं ही जर्नी चालू झालेली, लाईक ट्रेनिंग आणि हे प्लेसमेंट तुझं कसं झालं? प्लेसमेंट ओव्हरऑल इज गुड. इजहार सर होते जे HR डिपार्टमेंटचे होते आमचे, त्यांनी इंटरव्ह्यू शेड्यूल केले वगैरे. आणि विदिन मला तर वाटतं की मी फर्स्ट इंटरव्ह्यू मध्येच क्रॅक केला. तू आता दुसऱ्यांना काय टिप्स देऊ शकतो जे असे लगेच आपला इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतात? सर, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर 100% इन्स्टिट्यूटवर डिपेंड नाही राहू शकत. समहाव तुम्हाला पण एफर्ट्स घ्यायला लागतील, स्टडी करायला लागतील, त्यामुळे तेव्हाच तुम्ही करू शकता. आणि असंच जर असेल की तुम्ही 100% जर डिपेंड होत आहे तर तुम्ही IT मध्ये काय कोणत्याच फील्डमध्ये पुढे जाऊ शकत. ते तर आहेच. लाईक मुलांना पण स्वतःहून एफर्ट्स टाकायला थोडं लागतं. सी जर इन्स्टिट्यूट असेल, कोणी पण टीचर असेल, मेंटर असेल, काय तो फक्त तुम्हाला देणार त्याचे 30% 40% शिकवायचं काम करणार. बट रिमेनिंग 60% असेल, काय XYZ असेल, ते तुम्हाला स्वतःहून सेल्फ फाइंडिंग करून त्याच्यावर स्टडी करून ते शिकवायचं काम करणार. बट आफ्टर दॅट लेक्चर झाल्यानंतर तुम्ही बसून तो स्टडी केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय बग्स आहेत, काय नाही, तुम्ही सगळं फाइंड आउट केला पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट तेव्हा पण तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत तर तुम्ही सेल्फ मध्ये डीप मध्ये जावा. आणि तेव्हा पण होत नाही तेव्हा इन्स्टिट्यूट आहे, सर आहेत, भरपूर सारे तुमचे हेल्प आहेत. आता एक लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऑडिस फॉर यू? ऑडिस काय आहे तुझ्यासाठी आता? ऑडिस
लाईक असं म्हणू शकत नाही, बट एक देव बनू शकतो आपण बेसिकली. कारण की जो भटकलेला असतो त्याला एक करिअर गायडन्स दाखवतो. तेच असं म्हणजे आपण एका रस्त्यावर चाललोय आपण आणि तिकडे कोणता तरी आपल्याला माणूस भेटला, देवासारखा भेटला, बाबा मी इकडे रस्ता चुकलोय, हे चुकलोय, मग त्याने आपल्याला दाखवलं अरे बाबा इथून नाही, या पाथवर जा, तिकडे बरोबर रस्ता आहे आणि तिकडे गेल्यावर बरोबर रस्ता. आता हे झालं, बट इन फ्युचर पण मला आता जसा करिअर पाथ सांगितलाय, डेव्हऑप्स आहेत, हे आहेत भरपूर सारे. त्याच्यानंतर पण आफ्टर 1 इयर, 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, त्याच्यानंतर परत मी इथे येणार, त्याच्यानंतर परत विचारणार सर मला डेव्हऑप्स मध्ये जायचं, त्याच्यानंतर आता करिअर पाथ काय असेल. तसं तर मला सांगितलेलं आहे, जॉईनिंगच्या वेळीच मला सांगितलेलं होतं की असं करिअर पाथ आहे. त्याच्यानंतर आता मी परत आता एक्सपिरियन्स घेऊन येईन वगैरे आणि परत सिद्धेश सर असतील, तेजस सर असतील, देवजित सर असतील, तेव्हा त्यांना विचारणार काय आहे काय नाही. मग अजून त्याच्यानंतर परत तो कोर्स असेल काय अजून डीपली शिकायचं ते शिकेन आणि परत मग पुढच्या आपल्या जर्नीला स्टार्ट करेन. लाईक बेसिक झाला, ऍडव्हान्स अजून पुढे पुढे जात जाईल. तर थँक्यू तुझा टाइम दिल्याबद्दल. तुझं DevOpsचं ड्रीम आहे ते कम्प्लीट व्हावं. तर हे अविनाश ज्यांनी आपलं ग्रॅज्युएशन तर भले IT मध्ये केलंय, पण काही कारणांनी लाईक फायनान्शियल इश्यूज आणि ह्याच्यामुळे त्यांना जे जॉब भेटला, त्यांना नॉन IT जॉब भेटला, त्यांनी त्यात वर्क करून पण त्याचं जे स्वप्न होतं IT मध्ये एंटर करण्याचं ते आज ऑडियन्सनी कम्प्लीट करून दिले आणि आज ते IT इंडस्ट्रीमध्ये एंटर झालेले आहे. त्यांना पुढे DevOps मध्ये जायचं आहे, तर ती पण जर्नी त्याची सक्सेसफुली कम्प्लीट होऊन दे. ऑडियन्स त्यांना ती हेल्प करून द्यावी. थँक्यू. #ऑडियन्स बेस्ट.